माऊली मी तसे आम्ही खेड्या गावामध्ये आमचं पहिलं राहणं होतं, पण मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून आम्ही इथे आलो. इथं आल्यानंतर मला मुळातच माझा जन्म वारकरी घराण्यातला आहे आणि त्यामुळं ते मला बाळकडू मिळाल्यासारखं असं म्हणायला हरकत नाही. मग मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या गावातही प्रथमच सप्ताह सुरू झाला. आम्ही सर्व्हिसच्या ठिकाणी गेलो, माझे पती शिक्षक आहेत आणि त्या संबंधानं जेव्हा तिथं गेलो तिथंही आम्ही महिला सप्ताह केला. त्यानंतर मग मला योगायोग भगवंताची कृपा गावचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. तेव्हा गावात महिला सप्ताह तेव्हापासून सुरू केला आणि त्याच्यापुढे मग आम्ही आता लेकरांच्या शिक्षणासाठी जेव्हा इथं चिखलीमध्ये आलो तर मग इथेही असं वाटलं की या लोकांना परमार्थाचा गंधच नाही. मग आपला जो वारसा आहे आपण कुठेतरी लोकांना दिला पाहिजे, म्हणून मग त्या अनुषंगानं माझे गुरुदेव हरिचैतन्यजी स्वामी महाराज यांच्या कृपा आशीर्वादातून मग मी ही समिती उभी केली. माझं संगीत विद्यालय, त्या माध्यमातून चांगल्या महिला माझ्याकडे जमत गेल्या आणि त्याच्यातून खूप सुंदर हे कार्य उभं राहिलं. नुसतं हे पारमार्थिकच नाही तर सर्व स्तरावर आम्ही काम करतो. सामाजिकही बरेच काम आम्ही करतो आहे. माझी समिती मला सांगताना खूप स्वाभिमान वाटतो की एवढं सुंदर विचार एकत्र येऊन खूप मोठं कार्य आम्ही उभं केलं आहे. त्याच्यामध्ये आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती हा कार्यक्रम आज तपपूर्ती महोत्सवापर्यंत येऊन पोचला. हे सर्व श्रेय माझ्या समितीचं आहे असं मला वाटतं. ताई, या दरम्यान बऱ्याचशा पद्धतीने त्रासही झाला असेल तुम्हाला. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस महिला कीर्तन करण्यासाठी उभ्या राहायच्या त्यावेळेस बऱ्याचदा महिलांनी कीर्तन करू नये किंवा महिलांनी कीर्तन करणं हे काही मंडळींना रुचत नव्हतं, पटत नव्हतं. तर ह्या गोष्टींचा त्रास कधी तुम्हाला आयुष्यात झाला का? नाही. हे जे आमच्या चिखली तालुका वारकरी वैभवाने एवढा नटलेला आहे असं मला सांगताना खूप आनंद वाटतो आहे की आदरणीय माझे गुरुवर्य प्रकाश बाबा जौंजाळ वारकरी महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत ते, आणि त्यांच्या ह्यानं एवढ्या चिखली तालुका वारकरी विचारानं प्रभावित झालेला आहे. त्यामुळं आम्हाला काही कुणाचाच असा त्रास झाला नाही. उलट सर्व जे वारकरी महाराज मंडळी आहे त्यांचा खूप मोठा सहकार्य आम्हाला लाभलं. तर आता इथं जी आता साहजिकच कार्यक्रम खूप त्याचं स्वरूप जे आहे व्यापक झालं आहे, त्यामुळे थोडा त्रास झाला, परंतु हा त्रास तुमच्यासारखी मोठी माणसं इथं आल्यानंतर वाहा म्हणतात तर त्याच्यातच सर्व श्रम परिहार आहे असं मला वाटतं. मोठी माणसं कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच बरीच जण कार्यक्रमाच्या स्थळी भेट देऊन जात आहेत. हेच आमचं मला असं वाटतं की या कार्याचं श्रेय असलं पाहिजे. बरं, आता मी असं ऐकलंय दादांकडनं, थोडक्यात मला माहिती मिळाली की केवळ चिखलीतच नाही तर आसपासच्या कित्येक गावांमध्ये तुम्ही हा उपक्रम अगदी खूप नेटाने आणि खूप जिकिरीने सुरू ठेवलेला आहे. काय सांगाल, कुठे कुठे आपले कार्यक्रम हे होत असतात आणि त्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं सामाजिक एकोपा आणि समाजाची प्रगती साधतो? तसं म्हटलं तर चिखली तालुकाभर, तालुक्याच्या बाहेर, तसंच मग तुमचा मराठवाडा असेल, आता आमचा विदर्भ आहेच, आधी करून सगळीकडं बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतो आणि भगवत कृपेनं जे संतांचे विचार आहेत ते माणसांपर्यंत पोचवताना माणसं इतकी जवळ येऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे मी. कारण माझं चूल आणि मूल एवढं क्षेत्र होतं. माझ्या मनात कधी कल्पनाही आली नाही की आपण पुढे कीर्तन कथा वगैरे करावी, परंतु सद्गुरूंची कृपा म्हणावी आणि भगवंताची कृपा म्हणावी लागेल की मला इकडं. आणि सर्वात महत्त्वाचं सांगताना मला आनंद होतो आहे की माझे यजमान श्रीमान जाधव सर, JP जाधव सर एवढे समर्थपणे मला साथ देतात आणि त्याच्यामुळं मला म्हणजे माणसं जोडायलाही आवडतं आणि आपसुकच माणसं जोडतात. असं कोटी होईल का की एका सक्सेसफुल माणसाच्या मागे स्त्रीचा हात असतो. तुम्ही देखील सक्सेसफुल आहात, तर मग तुमच्या मागे एका तुमच्या पतींचा तेवढाच सपोर्ट तुम्हाला आहे? नाही, बिलकुल, नक्कीच. ही खऱ्या अर्थाने इथे खोडून काढले तुम्ही असं म्हणायला हरकत नाही. बरं, चला आपण आणखी आता भविष्यातील तुमच्या वाटचालीबद्दल थोडक्यात चर्चा करूयात आणि संपवूयात.
ताई, आता भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार होतो आहे आणि ज्या पद्धतीने आता एक सुवर्ण युग सध्या सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इतकी सारी जागृती सध्या समाजामध्ये झालेली आहे. खेडेगावातला तरुण एकवटलेला आहे आणि तो तरुण आता काय करू आणि काय नाही, सप्ताहाच्या आयोजनासाठी मी काय करू काय नाही असं त्या लोकांना झालेलं आहे, तरुण मंडळींना. आणि त्या अर्थाने जसं देखना सोहळा उभा राहतो तसे देखणे सोहळे आता गावागावांमध्ये उभे राहतात. काय सांगाल, भविष्यात कशा पद्धतीनं या तरुणाईने काम केलं पाहिजे आणि आपल्याकडनं कशा पद्धतीचं योगदान भविष्यात आम्हाला बघायला मिळेल? माऊली, मी हिंदू रक्षक धर्म परिषदमध्ये राष्ट्रीय पदावर सध्या काम करत आहे. त्या अनुषंगानं बऱ्याच तरुणांच्यापर्यंत पोहोचण्याचा योग होतो आहे. आज जर तरुणांचं पाहिलं तर व्यसनाधीनता जी अधिक वाढली, तर मला असं वाटतं की संतांचे विचार जर त्यांच्या जीवनामध्ये गेले तर त्यांना आहे त्या स्थितीमध्ये समाधानी राहायला शिकवतील आणि त्याच्यातून त्यांचं जीवन नक्कीच चांगलं होईल. आणि म्हणून तरुणाईनं मला असं वाटतं की इतर कार्यक्रमामध्ये आपण पाहतो भरभरून तरुणांचा प्रतिसाद असतो, परंतु कथा कीर्तन आदी म्हटलं की थोडे रुक्ष वाटतात. तर असे देखणे कार्यक्रम जर असतील तर आपसुकच ही माणसं इकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे, संतांची भूमी, तर संतांचे विचार जर प्रत्येकाच्या अंतःकरणात रुजले तर मला असं वाटतं की प्रत्येक जण संत होऊ शकतो.